मला ना लहानपणापासून लेस कुरकुरा चिप्स खायची खूप म्हणजे खूप आवड होती. इतके भारी लागायचं ना तेच खाऊ वाटायचं. पण बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवून खाणं कधीही बेटर असं मला वाटतं बरं काय. मग घरीच काहीतरी क्रिस्पी आणि चटक-मटक बनवायचं. जेव्हा माझ्या घरी हे सोयाबीन स्नॅक्स बनले होते ना, ते खूप जास्त सगळ्यांना आवडले होते आणि तेव्हापासून हे स्नॅक्स घरी सारखं बनत असतात. म्हणले तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. तर काय करायचं मंडळी, सोयाबीन पहिलं तर गरम पाण्यामध्ये थोडेसे भिजवून घेतले. त्यातलं सगळं पाणी काढून घेतले. त्यात लाल तिखट, हळद, चाट मसाला, गरम मसाला, मीठ, दही, तांदळाचं पीठ, मक्याचं पीठ टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. अहो ते सगळ्या सोयाबीनला लागायला नको का? मग 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं. नंतर ते हाय फ्लेमवरती तळून घ्यायचं. काय भारी सुगंध सुटला होता ना बाई! नंतर तुम्ही ते चाट मसाला टाकून पण खाऊ शकता, नाहीतर एक तडका देऊनही खाऊ शकता. दोन्ही पद्धतीने इतकं भारी लागतं ना बापरे! कसे वाटले मग ही सोयाबीन 65 भारी ना? मग तुम्ही पण पटापट बनवून पटापट खाऊन घ्या बरं का. चलो बाय.